हाय, मी अक्षता. खूप दिवसांनी परत आले आहे ना, माहीत आहे. पण मी तुमच्यासाठी काहीतरी खास रेसिपी घेऊन आली आहे. तर आता सध्या आपल्या कोकणात आंबा, काजू, फणस ह्याचा सीझन चालू आहे. मग मी त्याचपैकी एक भन्नाट रेसिपी तुम्हाला सांगते आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. इथे माझी आई आहे ना, आता चूल पेटवते आणि आपण करणार आहोत फणसाचे तळलेले गरे. काही जणांना माहीत असतील, हो ना? पण तरीही मी रेसिपी तुम्हाला सांगते आहे. आता इथे चूल पेटवून घ्यायची आणि त्यावरती आहे ना कढई ठेवायची तेल गरम करण्यासाठी. आणि हे तेल आहे ना खोबरेल तेल असलं पाहिजे, जेणेकरून ना हे फणसाचे गरे पूर्ण पावसाळ्याभर टिकून राहतात आणि पावसाळ्यातून खायला खूप भारी वाटतं. हे एकदम कुरकुरीत होतात, माहिती आहे का तुम्हाला? आता माझी आई ते चूलवरती कढई ठेवली आहे तिने आणि त्याच्यामध्ये आता तेल ओतेल ती. आणि हे बघा, हे असे फणसाचे गरे आहेत ना बारीक बारीक चिरून घ्यायचे, उभे असे. आणि त्याला आहे ना तळताना असं आपण थोडं थोडं मीठ टाकून घ्यायचं असतं. अगोदर मीठ टाकायचं नाही, कारण त्यामध्ये पाणी सुटतं आणि जर तसंच आपण ते तेलात टाकलं तर ते अंगावर उडण्याची शक्यता असते. तर बघा, इथे थोडंसं मी गरा टाकून बघितला होता. आणि आता तेल आपलं असं कडकडीत गरम झालं आहे, तर त्याच्यामध्ये मी थोडेसे फणसाचे गरे सोडलेत. काही नाही, फक्त यांना मीठ लावलं आहे. आपण आधी कापून घेतले होते, त्यांना थोडंसं मीठ लावायचं. प्रत्येक भाजा घेताना, आमच्याकडे भाजा बोलतात, मग प्रत्येक जसं आपण घेतो थोडे थोडे तळायला, त्यांना थोडंसं मीठ लावून घ्यायचं आणि मग तसे तेलात सोडून द्यायचं. ते थोडंसं मंद आचच ठेवायची, एकदम जास्त आग ठेवायची नाही, कारण ते लगेच भाजतात आणि करपू शकतात म्हणून. हे बघा, असं थोडासा तांबूस रंग आला ना की समजायचे की गरे मस्तपैकी फ्राय झाले आहेत. आणि आता आपले फणसाचे गरे तळून रेडी आहेत. आता यांना तुम्ही पॅकबंद डब्यामध्ये 2-3 महिने आरामात ठेवू शकता. रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि हो, लाईक पण करा. थँक्यू.